पाऊस आला मोठा. लेखिका गौरी देशपांडे. आम्ही ही माझी आई म्हणजे खरी नव्हे सावत्र. यावरून तुम्ही असं समजू नये की ही सावत्र आईनं माझ्या केलेल्या छळांची गोष्ट आहे. आम्ही कधी कुणाकडे मान वर करून बघत देखील नसे. मग आवाज चढवण्याची गोष्ट दूरच आणि हातबीत उगारायचा तिच्याच काय, पण ती माहीत असलेलं कुणाच्या अगदी पराकोटीच्याही माणसाच्याही स्वप्नात आलं नसेल. छळ कुणी केलाच तर तो मी तिचा. कंसात तिचा स्वभाव इतका गरीब होता की ती छळाला एक प्रकारे आमंत्रणच देई. परंतु आता तुम्ही म्हणाल की मी कित्येक जोशी व कित्येक पूज्य गुरुजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून एका गुणी माऊलीचं चित्र तुमच्या गळ्यात बांधणार आहे. तर तुम्ही सपशेल चूक. गोष्ट आहे अम्मीची आणि माझ्या मते पुरेशी विलक्षण. पण ती मी सांगत असल्यानं निसंशय मी स्वतःचं घोडं पुढं दामटणारच. आणि मी गुणीबिनी काहीच नसल्यानं या सगळ्यात गुण कुणाचा यायचा आहे असला तर तो तुमच्या साहित्यप्रेमाचा म्हणा. असो, तर आप्पांनी अम्मीशी लग्न केलं तेव्हा मी असेन 13-14 वर्षांची. जन्मतःच मला कधी आईची उणीव भासली नाही. किंबहुना आमच्या वर्गात मी व आणखी एक मुलगी या आई वेगळ्या बिचाऱ्या मुली होतो आणि ती मुलगी आपली केव्हाही आई म्हणून कोणी असं गायला लागलं आणि शाळेच्या पाठ्यपुस्तकात ती कविता हमखास कुठेतरी असल्यानं तो प्रसंग पुष्कळदा यायचा की ओक्साबोक्शी रडे. त्याचं मला नेहमी नवल वाटे. मग इतर मुलींनी मला हिनवू नये म्हणून मीही रडायचं सोंग करी. पुढे पुढे हा अत्यंत ड्रामॅटिक प्रकार वर्षातून 3-4 वेळा करायची पाळी यायला लागली तेव्हा मी रडायचं सोंग करायचं सोडून दिलं. पण तरीही लोक माझी कणव विनाकारण करतच राहिले. आप्पांची नोकरी फिरतीची, पुष्कळ पैसा अडका मिळे. त्यामुळं घरी नोकर चाकर, त्यांचे सेक्रेटरी, शोफर, स्वयंपाकीन असा सतत गाडा. मला कधी एकटं किंवा निग्लेक्टेड वाटायची फुरसद नसे. वयाच्या 40व्या वर्षी पहिली बायको मरून 13-14 वर्ष झाल्यावर आप्पांनी लग्न का केलं ते मला फार विचार न करता समजण्यासारखं आहे. पण 20 वर्षे वयाच्या नाकी डोळे नीटस आम्मीनं त्यांच्याशी का लग्न केलं हे मला कधीच उमजलं नाही ती मरेपर्यंत. एके दिवशी मंगलोरच्या दौऱ्याहून आप्पा परत आले. तो बरोबर आम्मी. अंगावर रोजची धुवट साडी, अंगाखांद्यावर मंगळसूत्राखेरीज काही नाही. कपाळावर फिसकटलेलं 10 पैशा एवढं कुंकू आणि चेहऱ्यावर वयापलीकडची बूज, हडकुळी आणि गोरी फेक. नेहमीच्या खाक्यानं आप्पा म्हणाले, ही अमला माझी बायको आणि ही सावित्री माझी मुलगी. हे घर सावी सगळं सांगेल. घर तुझं आहे. आणि बूट वाजवीत ते ऑफिसच्या खोलीत चालू लागले. मला तसलं फारसं काहीच वाटलं नाही. मुलं ही जनरली स्वकेंद्रित असतात. मनात म्हटलं, चला आप्पांची बायको, आपल्याला काय त्याचं. इतकी माणसं घरात, त्यात आणखी एक. मी म्हणाले, मला मैत्रिणीकडं जायचं आहे आणि मी पळ काढला. आम्मीनं मग पुढे काय केलं कुणास ठाऊक. रात्री आम्ही दोघं जेवायला बसलो तेव्हा ती आली नाही. आप्पा रोजच्यासारखे काही कागदपत्र वाचत होते. मी एक कॉमिक पान उलटत असताना मी म्हणाले, मी काय म्हणायचं. आप्पा म्हणाले, हं. मी परत विचारले, तर आठ्या घालून. कुणाला. तुमच्या बायकोला. तिच्या घरचे लोक आम्मी म्हणायचे. मी म्हणाले, जेवण झाल्यावर आम्ही आपापल्या खोल्यांकडे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या चहाबरोबर आम्मी मला परत दिसली. माझ्या वह्या पुस्तकात ती घोटाळली आणि तिनं शाळेची काही जुजबी चौकशी केली. मी म्हणाले, तुला वाचायला काही हवं असेल तर घेऊन जा. तिनं मान खाली घातली आणि अडखळत ती म्हणाली, मला नाही लिहिता वाचता येत. ही मला मोठीच अपूर्वाई वाटली. लिहिता वाचता न येणारी कुणी माणसं मला तोपर्यंत माहीत नव्हती. मला वाटतं आयुष्यात प्रथमच मी दुसऱ्या कुणाबद्दल तरी कुतूहल व्यक्त केलं. मी म्हणाले, मग दिवसभर तू काय करशील. करेन काही बाई, असं म्हणून तिनं विषय बदलला. पण ती एक्झॅक्टली काय करीत असे दिवसभर ते मला कधी माहीत पडलं नाही. कारण सुरळीत चालत्या घरात जाणत्या मुलीची आई म्हणून ती आली होती. तिला काम असं काहीच नसे. आता आठवतं की नोकरा चाकरांशी उभं राहून बोलताना कधी मी तिला पाहिलं नाही, की बागेमध्ये फिरताना पाहिलं नाही. कधी अवेळी घरी आलंच
तर ती वरच्या गॅलरीतल्या दिवाणावर पडून जाणारी येणारी वर्दळ पाहताना सापडायची. घर नेहमीसारखं सुरळीत चालत राहिलं आणि आम्ही त्यात एकमेकांच्या शक्य तितक्या फंदात न पडता पूर्वीसारखे वागत राहिलो. ती माझ्या शाळेची शेवटची वर्ष होती. मैत्रिणीकडं जाणं, सिनेमा, नाटकं यांना भरपूर ऊत आलेला होता. मी संध्याकाळी 6ला घरी यायचे. एवढा नियम सोडून आप्पांनी कधी इतर कसले कायदे कानून आणि शिस्त माझ्यावर लादली नव्हती. मी वेळेवर घरी येते हेही ते एकदा नियम आखून दिल्यावर धरून चालले आणि तो नियम मोडायचं तोपर्यंत तरी कधी माझ्या डोक्यात आलं नव्हतं. पण गप्पांच्या नादात म्हणा किंवा नाटकांच्या तालमी सुरू झाल्या की त्याच्यामध्येच उठून येता येत नाही म्हणा. कधी 6चे 6:30 नाही तर 7 झाले तरी त्याचा त्यांना पत्ता लागायचं कारण नव्हतं. तशी एक दिवस मी बेफिकीर 6:30 वाजता बाहेरचा जिना चढून आले आणि बसायच्या खोलीत पाय टाकताच लवकर परत आलेल्या आप्पांच्या तोंडी पडले. उशीर झाला? होय, पण उद्यापासून शाळा सुटताच थेट घरी येऊन मला ऑफिसात तू आल्याचा फोन पाहिजे. पण आप्पा, तालमीच्या मधून सबबी बस. मी काय तहानी आहे की काय इतकं? सावित्री या सुरात माझ्याशी बोलायचं काम नाही. मग तुम्ही त्या सुरात माझ्याशी. बंद करा आवाज. गेट आऊट. बरी गेट आऊट. मी मुळीच ऐकून घेणार नाही. तुम्ही एकपट ओरडाल तर मी 10 पट. असं सगळ्या बाजूनं बंद करून ठेवून माझं न ऐकता वसवस न्यायनिवाडा करायला मी काही खून दरोडे नाही केलेत. तुम्ही किती वाजता काय करता ते सांगायला. पुढचं भाषण खडकन बसलेल्या चपराकीनं तुटलं. आप्पांचा दुसरा हात दुसऱ्या गालावर बसणार एवढ्यात मागून मला धसकन कुणी ओढत नेऊन माझ्या खोलीत ढकललं आणि बाहेरून कडी घातली. बाहेर आप्पांचा आवाज संतापानं कापत होता. अमला, तू यात पडू नकोस. उद्धट आणि बेपरपा कार्टे आहे ती. तिला वटणीवर आणलीच पाहिजे. अम्मीचा सूर दबका आणि घाबरलेला. 15 वर्षाच्या मोठ्या वाढलेल्या बरोबरीच्या मुलीवर नोकरा चाकरान देखत हात उगारता. तिनं लाच सोडली तर तुम्ही तर लहान नाही ना. काय हो? अम्मी चक्क आप्पांशी बोलते आणि तेही अशा सुरात. माझा राग केव्हाच आश्चर्यात विरघळून गेला. मी गुपचूप दाराला कान लावला. पण बाहेर नुसती कुजबूज आणि मग ती दोघंही निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कडी काढलेली होती आणि ब्रेकफास्टला आप्पा जणू काही झालंच नाही असं दाखवत होते. जाताना खुर्ची मागे सारून मला म्हणाले, शाळा सुटल्यावर तडक घरी यायचं. नियम विसरू नकोस. मी दाट ओठ खाल्ले. रोज 4:30 पासून घरी. मग मी अम्मीशी इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलले. तिच्या माझ्यात अंतर फक्त 6-7 वर्षांचे. आप्पांपेक्षा मी तिला फार जवळची वाटले असणार. पण त्या वर्ष 6 महिन्यांच्या आमच्या फोर्स मैत्रीत ती स्वतःविषयी काहीच बोलत नसे हेही मला कित्येक वर्षांनंतर उमजलं. बहुतेक ती काही कपडे दुरुस्त करायची काम करीत माझ्या खोलीत पलंगावर बसे आणि मग मी वाचता वाचता, अभ्यास करता करता किंवा नुसतंच गालिच्यावर उपडं झोपून मासिक चाळता चाळता तिला काही काही ऐकवीत राही. आप्पा कधी लवकर घरी आलेच तर सरळ आपल्या खोलीत निघून जात आणि तीही उठून त्यांना चहा बिहा द्यायला जाण्याच्या भानगडीत पडत नसे. होतेच की बटलर आणि बॉय. उन्हं चांगली खाली गेली की आम्ही घराभोवतीच्या बागेत फिरत असू. गुलबक्षीच्या आणि बुचाच्या फुलांच्या आम्ही लांब लांब माळा करी आणि झाडांभोवती गुंडाळून ठेवी. कुठली गोष्ट सांगितली की ती प्रथम हसत असे. तिला सगळ्याची अपूर्वाई. एकदा वर्गातल्या एका मुलीचं नाव महारूख आहे म्हणून सांगितलं. त्या दिवशी प्रथमच मला वाटतं आप्पांच्या समोरही तिला हसण्याच्या उकळ्या फुटत होत्या. त्यानंतर कितीतरी दिवस मी नुसतं महारूख म्हटलं की लागलीच आम्ही हसायला. माझ्या तर सगळ्या गोष्टींचं तिनं कौतुक करावं. एवढी मोठी असून झगे घालते, मुलासारखे केस कापते, भराभर इंग्रजी बोलत, नाटकात काम करते, पोहते, खेळते, काही म्हणून ठेवू नये. मग मी चिडून म्हणायची, कुठे चंद्रबिंद्रावर तर राहत नाही ना तू, इतकी कशी खेडवळ. मग ती गप्प बसून राही. आप्पा इतर लोकांशी वागत तितकेच तिच्याशीही अबोल आणि कटली वागत. त्यांनी कधी तिला हाक मारली नाही की काही सांगितलं नाही, निदान माझ्या ऐकण्यात तरी नाही. माझ्या बंद दाराबाहेरील तो प्रसंग सोडून, किंबहुना मी घरात नसते तर आपण बहिऱ्या मुक्यांच्या शाळेत आलोय असं तिला वाटावं. इतकं आमच्या घरी कमी बोलणं होई. आप्पांनी आपल्या इतकेच न बोलणारे चाकरही जमा केल्यानं माझ्या मैत्रिणी बहुतेक कधी येत नसत. पण आम्ही यायच्या अगोदर कुणी आलंच तर सर्वत्र पसरलेल्या सुतकी शांततेमुळे परत यायची शक्यताच नसे.
मला त्याची जन्मापासून सवय असल्यानं विशेष काही वाटत नसे. फार काय, इतरांच्या घरी चाललेला गलका ऐकून माझ्याच घरी मला बरं वाटायचं. त्या वर्षी जूनमध्ये मी कॉलेजात नाव घातलं आणि आम्हीच आणि माझा तुटपुंजा संबंध पारच संपुष्टात आला. नवे मित्रमैत्रिणी, नवे विषय, सभा संमेलन, डिबेटिंग आणि ड्रॅमॅटिक सोसायट्या, सहली, खेळ यांच्यात माझा पाय मुळीच घरी ठरेनासा झाला. जेवायला घरी असे हे नशीब. याच्यावरून आणि इतर कित्येक कारणांवरून आप्पांशी सतत खडाजंगी. त्यांनीच लहानाची मोठी केल्यानं मी त्यांच्या इतकंच बेपर्वा, तुसडी आणि फटकळ होते. कुठलाही आरोप कुणी कुणावर करायचा ठेवला नाही की कुठलीही गोष्ट कशी बोलून म्हणून परतवली नाही. आम्हीचा जीव मिटाकुटी. परत कधी मजवर आप्पांनी हात उगारला नाही, पण शब्दांनी त्याची भरपूर भरपाई होत असे. सर्व आयुष्यात आप्पा कधी कुणाशी बोलले नसतील ते माझ्या कॉलेजच्या 4 वर्षात ओरडले. ते घरी नसले की मी मित्रमैत्रीण घरी आणीत असे आणि आम्हीची ओळख कटाक्षानं ही माझी सावत्र आई म्हणून करून देत असे. बोलायला एक विषय म्हणून ती किती विचित्र आणि खेडवळ आहे याची वर्णन मला सहज ती 4ही वर्ष पुरली. आपण इतरांपेक्षा किती तऱ्हांनी निराळे आहोत हे दाखवायचा मला आम्ही, आप्पा आणि त्यांची विचित्र रिलेशनशिप यांचा फारच उपयोग झाला. पुढे सायकॉलॉजी घेतल्यावर इतक्या उतार वयात आप्पांनी एवढ्याशा मुलीशी लग्न केलं तेव्हा त्यांना कसला कॉम्प्लेक्स असला पाहिजे किंवा आम्हीला कसं फादर फिक्सेशन असलं पाहिजे याची मी गंभीर चर्चा जवळच्या कंपाऊंडमध्ये करीत असे. आता मी 50च्या माणसातला मॅच्युअर, इन हिज प्राईम वगैरे म्हणते, पण 20व्या वर्षी 45चा माणूस म्हणजे मृत्युमुखीच पडला आहे असं मला वाटे. तेव्हा कसले तरी कॉम्प्लेक्स असल्याखेरीज त्यानं लग्न हा जो फक्त तरुणांचा प्रांत आहे त्यात कशाला घुसावं हे लॉजिक. त्यात त्यांनी माझ्याशी सतत भांडण तोडून वागावं हे फारच सिग्निफिकंट. शेवटच्या वर्षातच मी तऱ्हेतऱ्हेच्या संस्थांना अर्ज टाकले होते. त्याला फळ येऊन पुढच्या शिक्षणासाठी मुंबईच्या एका संस्थेत मला प्रवेश मिळाला. अर्थातच भांडणाला तोंड लागलं. तू अधिक शिकू नयेस असं मला म्हणायचं नाही, पण त्यासाठी घर सोडून मुंबईलाच कशाला जायला पाहिजे. माझा अधिक शिकण्यातला हेतू त्यावेळी तरी केवळ घर सोडून जाणं हा असल्यानं या आर्ग्युमेंटला काहीच अर्थ नव्हता. ही लढाई जिंकायचं मी ठरवलं होतं. गाभ्यालाच हात घातला. पण आप्पा, तुम्ही काही मला जन्मभर पुरणार नाही आहात. एकदा या विषयात विशेष ज्ञान मिळवलं की भरपूर पगाराची नोकरी मला आयती चालून येईल. मग परत माझी काळजी नको तुम्हाला. अगं पण सावित्री, माझी काही लाकडं नाही पोचवलीत घाटावर अजून, मी कॅल्सली म्हणाले. हल्ली तर म्हणतात आप्पा की 45 ते 55 हीच धोक्याची वर्ष आहेत. आम्ही पुटपुटली. सावित्री. आप्पा जरा घुटमळले, पण पुढे रेटत म्हणाले, तुला लग्न करावंसं नाही का वाटत? इतके तुझे मित्रपित्र, त्यातला कुणी विशेष? मी पसरून बघत राहिले. त्यांनाही ऑकवर्ड वाटलं असावं, पण तरीही ते उत्तरासाठी थांबले. मी तुच्छतेने हसले आणि स्टँडर्ड उत्तर फेकलं, मला लग्न करायचं नाही. या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या चांगल्याच हवी. त्यांच्या पायस सुराचा मला सटकन राग आला. माझ्या काय गोष्टी आप्पा तुम्ही वेळच्या वेळी केल्या? माझ्या दाताला ब्रेसेस लावायला जॉन बटलर माझ्याबरोबर, मला पाळीबिळीची माहिती देणार फॅमिली डॉक्टर, मला ब्रास घ्यायला तुमची स्टेनो, फॅक्ट्स ऑफ लाईफ मी डेस्कच्या आत दडून आणि चोरून वाचलेले, समाज स्वास्थ्याचे अंक मला सांगणार आणि पिल्लची माहिती देणार टाईम मॅगझिन. तुमचा माझ्या आयुष्याशी संबंध आलाच कुठे? टिपिकल बापपणा करीत आप्पांनी नेमकी माझ्या जाळ्यात उडी घेतली. सावित्री, ते गरजले. तुला पिलची माहिती कशाला करून पाहिजे? डू यू डेअर टू टेल मी? डोंट वी मिडिएवल आप्पा. अर्थातच आमच्या भांडणानं मग नेहमीचे वळसे घ्यायला सुरुवात केली आणि मर तर कर काय हवं ते, पण परत मला तोंड दाखवू नकोस म्हणून आप्पा ताड निघून गेले. रात्रीच मी बांधाबांध करीत असता आम्ही विचारायला आली की काय झालं तरी काय. पील वगैरेबद्दलचं भांडण इंग्रजीतून झालं असल्यानं तिला काहीच कळलं नव्हतं. आप्पा जेवण सोडून काहीतरी पुटपुटत बडबडत सारखे एरझारा घालत होते असं ती म्हणाली. मी खो हसले. सर्व्स हिम राईट. पण सावी, तू लग्न का करीत नाहीस? किती छान छान मित्र आहेत तुझे. आहा ग, तुझं सुखी वैवाहिक जीवन पाहून मला अगदी हुरूपच येईल की नाही लग्न करायला. आम्ही कपड्याचा एक ढीग हातात घेऊन उभी होती. तिनं तो सावकाश खाली ठेवला. एक शब्द बोलत, आयुष्यात पहिलंच आणि शेवटचंच मला वाटतं. सावित्री, तू तुझ्या वडिलांना काय म्हणतेस?
काय दोष देतेस वगैरे बाबतीत मी पडले नाही, पडणार नाही. पण त्यांनी माझ्याशी कसं वागायचं ते योग्य आहे की नाही तो आमचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल बोलणं तुझ्या अधिकारातलं नाही. परत या गोष्टीचा माझ्याजवळ उच्चार नको. ती वळून जाणार होती. मी वरमले होते. माझ्या भोचक जिभेला उच्चारताच ती गोष्ट अटकली होती. पण जित्याची खोड. अवसान आणून मी म्हणाले, मग माझ्याही कुठल्या बाबतीत ढवळाढवळ करायचा तुला अधिकार नाही. परत कसल्या चौकशा करायला येऊ नकोस. मला वाटलं होतं ती दुखावेल म्हणून. पण वळून जरासं हसून ती म्हणाली, खरं आहे, चुकलंच माझं, आणि चालती झाली. त्यानंतर सकाळी मी मुंबईला रवाना झाले. त्या 2 वर्षात अर्थातच मी कधी घरी गेले नाही किंवा पत्र धाडलं नाही. आप्पांच्या दौऱ्यात कधी जाता येता ते मुंबईहून गेले तर फोन करीत. आमचं आम्ही खुशाल, तुम्ही खुशाल असं काही बोलणं होई. शिक्षण संपल्यावर मी भाकीत केल्याप्रमाणे चांगली मोठी नोकरी मला मुंबईतच लागली आणि मी बिऱ्हाड केलं. आता तो विषय, त्यातलं आपलं ज्ञान, त्याचा उपयोग, त्यांच्यात मला खराखुरा रस निर्माण झाला होता. त्यामुळे कितीतरी दिवस भराभर आणि भरलेले एकामागोमाग एक उलटले. माझ्या नोकरीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षात असेल. एका संध्याकाळी हातात बॅग घेऊन आम्ही दारात उभी राहिली. तिला पाहिल्याला 4 एक वर्ष झालेली. एकदम ओळखली सुद्धा नाही. मी कुठे जेवायला जायच्या तयारीत होते. हे काय, इकडे कुठे तू? तोपर्यंत ती आत आली होती. तेव्हा कुठं ध्यानात आलं तिच्या 10 पैशा एवढ्या कुंकवाचा अभाव. आम्ही, हो, तुझे वडील 15 वारले, हार्ट अटॅक. मूर्खासारखं मला काहीच सुचेना. म्हणाले, तरी मी म्हटलं नव्हतं इट्स अ डेंजरस एज म्हणून. आम्ही म्हणाली, हो. मी खाली बसले. मनात प्रथम काय आलं असेल, आता जेवायला बाहेर जाण्यात काहीच अर्थ नाही. मग वाटलं, कित्येक वर्षापूर्वी आई म्हणून कोणी ऐकल्यावर कसं रडावं लागेल तसंच आताही. फोन उचलून सुरुवात केली. सॉरी, मला येता येणार नाही. वडील वारल्याचं कळलं. मग एकदम थांबले. कसं सांगू की 15 वारले आणि मला आत्ता कळतंय. फोन तसाच खाली ठेवून आम्हीवर ओरडले, अगं पण मग मला बोलवलं का नाहीस? फोन, तार. ती चक्क थोडंसं हसली. यांनी मना केलं. मी कपाळावर हात लावला. ऑफिसच्या 3-4 लोकांना फोन करून 2-3 दिवस येता येणार नाही म्हणून सांगितलं. सगळ्यांच्या शॉक्ड सांत्वनांना तोंड देता देता आम्हीकडे बघत होते. ती माझ्या तोंडाकडे बघून माझ्या दुःखी आवाजाला अजूनही हसत होती. मी फोन आपटून म्हणाले, आम्ही, हा कळस झाला. लोकांना काय तोंड दाखवू मी? सख्या बाप वारला तर मला त्याचा 15 दिवस पत्ताही नाही. बरं, आप्पांनी जिवंत असताना मना केलं, गेल्यानंतर तरी लगेच कळवायचंस. काही रीतभात? तिच्या त्या बारीक हसण्यापुढे माझा आवाज बंद पडला. तीच परत थंड शांत आवाजात म्हणाली, मृत्यूपत्रानं तुला सगळी इस्टेट वगैरे ठेवली आहे. फक्त मरेतो मला घरात सख्या आईप्रमाणे प्रेमानं ठेवून घ्यायची अशी अट आहे. काही शेअर बेअर माझ्या नावावर करून त्याचं व्याज मला दिले जायच्या आधीच ते मी तुझे स्वाधीन करेन. मला काहीच कळेना. म्हणजे तू इथं राहणार आम्ही नेहमीसाठी? हो. ती परत हसली. मी तिच्या तोंडाकडे पाहत राहिले. हळूहळू उमजलं की आम्हीला आता कुणी नाही. तिचा नवरा वारला. मला एक आप्पा गेल्याचं काही वाटलं नसेल, पण तिला. मी उठून ओशाळवाने तिच्या पाठीवर हात फिरवला. ती नेहमीच्याच आवाजात म्हणाली, तुला अडचण नाही होणार माझी. मी घर वगैरे बघेन. त्यानंतर मग आम्ही फारसं काही बोललो नाही. आम्ही घरात रोळली म्हणजे इतकी की ती येण्याआधी माझं कसं चाललं एव्हाना तिला आमच्या कुटुंबाच्या तेरेवाईकपणाची सवय पडून गेली असावी. कधी मुद्दाम विचारल्या बोलल्याखेरीज तीही काही बोलत नसे. मलाच वाटे, कितीही विक्षिप्त. एका घरात राहून 2 माणसाचं रोज 4 वाक्याहून अधिक बोलणं नाही, तरी तिला काही वाटत नाही. माझ्या सतत बाहेर भटकण्याची मलाच कधी लाज वाटून म्हटलं, पिक्चरला येतेस का? बाहेर फिरायला, शॉपिंगला येतेस का? तर म्हणणार, नको, मला नाही त्यात काही समजत. घरी कोणी मित्रमैत्रिणी आल्या की तेवढं त्यांच्यासमोर आमचं जास्त बोलणं चालणं होई. मी अडखळत ओळख करून देई, ही आम्ही, माझी आई. मग ऐकणाऱ्याकडं हसून बघत ही म्हणे, सावत्र हो. आणि मी ओशाळून राहणे. माझा छळबिळ पुष्कळ केला हो तिनं, आणि या ठरलेल्या विनोदाला आम्ही सगळे ड्युटीफुली हसत असू. माझ्याकडे आल्यानंतर 6 महिने झाल्यावर आम्ही आजारी पडली. काहीतरी मामुलीच, सर्दी, पडसं, खोकला वगैरे. पण तिनं हट्ट धरला, मला हॉस्पिटलात घेऊन चाल. जराशा त्रासिकपणेच मी तिला घेऊन हॉस्पिटलात हजर. आत डॉक्टरकडे जायची वेळ आली तेव्हा तिच्याबरोबर मी उठले तर ती म्हणाली, तू इथेच थांब. मी कपाळाला आठ्या घालून अर्धा तास बसून राहिले. मग नर्स बाहेर येऊन म्हणाली, डॉक्टर बोलावतायत. मी आत गेल्यावर ते म्हणाले, बसा. तिथे आम्ही कुठेच नव्हती. मी बसले. मग ते काहीच बोलले नाहीत.
तेव्हा मी उघड उघड घड्याळाकडे पाहिलं. त्यांनी घसा खाकरला आणि गळ्यातल्या टेथोस्कोपशी काही चाळा करीत म्हणाले, मिस राघवन, तुमच्या मी पुरवलं. आई वेल तुमच्या आईंना. मग एकदम श्वास घेऊन म्हणाले, तुमच्या आईला ल्युकेमिया आहे. त्यांची फार दिवस आशा नाही. माझे डोळे बटाट्या एवढे झाले आणि मला पाठीवर थापटीत देअर का नाव असं काही म्हणाले. नर्स येऊन मला म्हणाली, इकडे या आशा. मी मेलेल्या माणसासारखी ती नेल तिकडे धडकत गेले अम्मीच्या खोलीत. ती बिछाण्यावर निजली होती. वरून एक रक्ताची बाटली तिच्या हातात ठिपकत होती. मला पाहून म्हणाली, बस. मी बसले. आम्ही दोघी एकमेकींकडे पाहत राहिलो. शेवटी मी तटकन उभी राहिले. तिला तसंच तोडून म्हणाले, तुला हे माहीत होतं तर? हो. आपण नाही. हो. किती वर्षांपासून आजारी आहेस तू? 19-20 वर्षांची असल्यापासून. तेव्हाच डॉक्टर म्हणाले होते, 5-6 वर्ष म्हणजे डोक्यावरून पाणी. आता आलीच आहे वेळ. मी पुष्कळ वेळ गप्प बसले. मग परत तटदिशी म्हणाले, पण सांगायचं नाहीस का तू आप्पांनी? माणसाला समजणार कसं की अमुक माणूस? काय फरक पडला असता? मी केव्हाही मरेन. म्हणूनच केवळ काय बदल केला असतास? परत आम्ही गप्प. मग आणखीन एक सुचलं, तुमच्या लग्नाआधी आप्पांना माहीत होतं? हो. मग? माझे वडील त्यांच्या वर्गात होते. दौऱ्यावर कधी कधी ते येत असत आमच्याकडे. एकदा आले तेव्हा नुकतेच वडील टायफॉईडनं वारले होते. मला दुसरं कुणी नाही. तुझ्यासारखीच माझी आई लहानपणी वारली. आपली होईल एकमेकींना सोबत मैत्री म्हणून आणली लग्न करून. तिला थोडा दम लागला. मी परत गप्प. नर्स आत येऊन म्हणाली, तुम्ही जा बरं आता. शी टायर्स इझिली. परत संध्याकाळी या. मी उभी राहून आपली अम्मी म्हणाले. ती थोडीशी हसली. मग म्हणाली, चुकतात आडाखे माणसाचे. सावित्री, अजून पुष्कळ आयुष्य आहे तुझं पुढे. ये आता. अम्मी माझ्याशी बोलली ते शेवटचंच. त्या रात्रीत कधीतरी ती वारली. मी बसले होते त्या बाहेरच्या खोलीत. नर्स आली आणि तिनं मला सांगितलं. कधी न पाहिलेल्या आईच्या मृत्यूनं मला आई म्हणून कोणीच्या वेळी रडायचं संकट घातलं. सख्खा बाप मेला तेव्हा आजची डिनर डेट रद्द असं माझं मन म्हणालं. आणि आता कधी न शांत होणाऱ्या जीवाच्या दुःखानं मी आकांत मांडला.